तर मित्रांनो, आत्ताच आम्ही आमच्या इनोवातनं उतरलोय खाली. म्हणजे ही आमच्यासाठी इनोवाच आहे की इनोवासारखीच आहे आमची. तर हे आगा खान पॅलेसचे तिकीट घर आहे. इथं ऑनलाईनच तिकीट निघतात, याची काळजी घ्या, ऑफलाईन तिकीट निघत नाही तिथं. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून जाऊन तुम्ही तिकीट काढू शकता. सो बेसिकली हा मेन एंट्रन्स आहे आगा खान पॅलेसचा. तर तुम्ही बघू शकता इथं आगा खान पॅलेस दिसतोय राईट साईडला, आणि लेफ्ट साईडला असेच गार्डन वगैरे आहे इकडे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे आगा खान पॅलेसमध्ये आणि हा इथला मेन एंट्रन्स आहे. ह्याच्यानंतर आम्ही तुम्हाला इथला इतिहास आणि इथली पूर्ण डिटेल्स आम्ही तुम्हाला इथं सांगणार आहे. तर चला आपण पहिल्यांदा कुठे जाऊ. हे तर 2 रस्ते आहेत. अरे कहना क्या चाहते हो? पण पहिल्यांदा समाधी एक्सप्लोर करू. चला. कोणाची समाधी? 2 hours later. हां, कस्तुरबा गांधी. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? बघू शकता आपण आत्ताच फॉरेनरला भेटून आलेलो आहे. काय त्यांची लँग्वेज काय एवढी समजत नव्हती, पण अथर्व आपला लय हुशार आहे. त्याला भरपूर लँग्वेज येतात, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं काम नाही. कुठं पण फिरायला जावं, ह्याला सगळ्या लँग्वेज येतात. हा ना. हां, तर आता अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. जायचे आता आपल्याला पुढं. बघू काय होतं, एक्सप्लोर करू मग. भेटू. तर हा जो रस्ता आपण पाहताय, हा रस्ता समाधीचा रस्ता आहे. तर बघू शकता तुम्ही इथला परिसर, खूप सुंदर असा परिसर आहे. आर्किटेक्चर बघू शकता तुम्ही, छान असं आर्किटेक्चर आहे जुन्या काळचं. कौलारू वगैरे घर आहे. आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला समाधी एक्सप्लोर करणार आहे, दाखवणार आहे की कसं काय आहे ते पुढचं. चालेल. तर आपण पोहोचलेलो आहे समाधी स्थळी, आणि ही समाधी कस्तुरबा गांधीजींची आहे. आणि आपण पहिल्यांदा समाधी एक्सप्लोर करू आणि नंतर थेट आगा खान पॅलेसला पोहोचू. तर इथे महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांचे जे सहयोगी होते त्यांची इथे समाधी आहे. महात्मा गांधींची इथं समाधी नाही, असते आहे इथे. तर तुम्ही पाहू शकता इथे किती शांत परिसर आहे इथे. तर आपण इथे पाहू शकता कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांची समाधी आहे. आणि इथला इतिहास असा की 1942 साली भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना जेरबंद ठेवण्यात आले होते. आणि त्या दरम्यान कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचे इथं निधन झाले. आता आम्ही चाललेलो आहे थेट आगा खान पॅलेसला. पाहू शकता किती सुंदर असा राजवाडा आहे इथे. आणि इथे काय खादी कपडे आहेत, त्यांचं कन्सर्न नव्हतं, पण तरी पण आम्ही इथे व्हिडिओ काढलाय. आणि आता आम्ही निघालोय आतमध्ये. त्यानंतर आता आम्ही तुम्हाला ॲक्च्युअल आगा खान पॅलेस कसं आहे आतमधून ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पाहूया. आगा खान पॅलेसच्या आतमध्ये आहे. आणि आता इथे संग्रहालय आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. तर चला बघूया. तर आपला संपूर्ण आगा खान पॅलेस हा एक्सप्लोर करून झालेला आहे. आणि खूप सुंदर असे ठिकाण आहे. आणि आर्किटेक्चरल बघाल तर ते पण खूप सुंदर आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही फोटोजेनिक असाल तर अवश्य भेट द्या इथे. जर तुम्ही पुण्यात राहून जर शांतीचा शोध घेत असाल ना तर तुम्ही ह्या ठिकाणाला अवश्य भेट द्या. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमचं चॅनल. समझ रहे हो ना?